वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ रे
श्री रामदास माऊली दया करे रामदास माऊली दया करे रामदास माऊली दया करे रामदास माऊली दया करे वत्साला घेधेनु जैसी वत्साला घेधेनु जैसी वत्साला घेधेनु जैसी वत्साला घेधेनु जैसी करी करुणा सावली ग माय माझी करी करुणा सावली ग माय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये आ, आ, मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाहुली ग माय माझी ये उचलित पाहुली ये उचलित पाहुली ग माय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनयावरी करी वा आत्मज तनयावरी वा जय रामात्मज तनया आत्मज तनया आत्मज तनया
राघव राजा राम पतित पावन सीताराम. क्या बात है. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती पतित रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राजा पतित रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 बोला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. सब संतन की जय जय. रघुवीर समर्थ. रामाचे रामाचे आम्ही रामाचे रामाचे आम्ही हो रामाचे 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 आम्ही रामाचे रामाचे
त्याचे दास रंग दीन त्याचे दास रंग दीन त्याचे रामाचे रामाचे आम्ही रामाचे रामाचे सर्व काळ हरीचे ध्यान सर्व काळ हरीचे ध्यान सर्व काळ हरीचे ध्यान सर्व काळ सर्व काळ हरीचे ध्यान नाही आणिक साधन नाही आणिक साधन नाही आणिक साधन चित्त गुंतलेसे ध्यानी चित्त गुंतलेसे ध्यानी सदा हरीचे भजनी आम्ही रामाचे 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 राम सर्वांचे दैवत राम सर्वांचे दैवत भाव जाणूनी जैसा जेथ भाव जाणूनी जैसा जेथ राम तारका दिनासी राम तारका दिनासी राम तारका दिनासी राम तारका दिनासी चमत्कार 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 रामदासी रामाचे आम्ही रामाचे 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं
श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणस्पर्शाने तीर्थक्षेत्र ठरलेल्या आणि सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या तपश्चर्याने तपभूमी ठरलेल्या या श्री क्षेत्र सज्जनगडावरती श्री रामदास नवमी उत्सवाच्या निमित्तानं अनेक जे कार्यक्रम, त्यापैकी संध्याकाळच्या वेळेला हे जे मांडलेलं कीर्तन, या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे नमस्कार करतो. भगवंताची सद्गुरुनाथांची कृपा आपल्यावर, आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी असं ज्यांना मनापासून वाटतं आणि त्यासाठी भगवंताला आवडणारं जे वागणं आहे ते आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, पुष्कळ विद्वान, अत्यंत महान लोक इथे बसले आहेत. परमादरणीय श्री कोटणीस महाराजांना नमस्कार करतो. परमादरणीय रसिकाताईंना ज्या सकाळी पारायण चालवतात, संपूर्ण कुटुंबात समर्थ सेवेत अर्पण आहे, त्या सर्वांना अभिवादन करतो. माझे मित्र श्री राघवेंद्र बुवा, उत्तम कीर्तनकार आणि समर्थ संप्रदायाची एक ललांभूत व्यक्ती म्हणून सगळेच जण त्यांच्याकडे पाहतात, त्यांना नमस्कार करतो. माझे मित्र प्रतीक बुवा आहेत, मला लहानपणापासून ओळखणारे पुष्कळ लोक इथे आहेत, सर्वांना अभिवादन करतो. आणि काल म्हटल्याप्रमाणे लेकराचं हे बोलणं ऐकून घ्या या भावाने कीर्तनाला सुरुवात करतो. मनुष्य देहानं जे जगत असतो ते त्याचं प्रारब्ध असतं आणि तो जो विचार करत असतो ते त्याचं क्रियमाण असतं. प्रारब्धात कोणताही बदल करता येत नाही, पण विचारामध्ये योग्य तो बदल करता येतो. नाहीतर क्रियमाण कर्म स्वातंत्र्य या शब्दाला अर्थच राहणार नाही. सगळ्या संतांच्या वाङ्मयाला किंवा वेदा वाङ्मयाला तू अमुक कर या बोलण्याला काही अर्थच राहणार नाही, फक्त प्रारब्ध प्रारब्ध म्हटलं तर. मना सज्जना भक्ती पंथेची जावी या बोलण्याला काय अर्थ राहील सांगा, जर आपल्याला भक्तिपंथानं जाणं शक्य नसेल तर. म्हणून ज्याला आपली प्रगती व्हावी वाटतं, ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं, त्यांनी कशात बदल करावा तर आपल्या विचारांमध्ये बदल करावा. समर्थांची प्रसिद्ध ओवी आहे दासबोधातली, अगदी प्रसिद्ध ओवी आहे की विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. इहलोकातलं कल्याण सुद्धा विचाराच्या साहाय्याने शक्य आहे. कारण काही गोष्टीत बदल करता येतो आणि काही गोष्टीत बदल करता येत नाही, आणि याचा विवेक जो आहे तो आपल्याला विचाराने मिळतो की यात बदल होणार नाही आहे आणि यात बदल होणं शक्य आहे, त्याकरता कोणते प्रयत्न करावेत यालाही विचार. या विचाराचा प्रभाव जेव्हा आचारावर येतो त्यावेळेला आपोआपच आपलं ऐहिक जीवन सुद्धा समाधानी होतं. सुखी होईल की नाही हा वेगळा भाग आहे, पण समाधानी होतं, आतून आपण समाधानी राहतो. आमच्या कबीरांचं अत्यंत छान वचन आहे, ते म्हणाले शांत मन हीच काशी आहे. काशीत जाण्याची काही गरज नाही. तुम्ही शांत मनाला करू शकलात की आपोआप जिथे तुम्ही असाल ते ठिकाण काशी क्षेत्र होतं. काशी क्षेत्र हे सगळ्यात जुनं क्षेत्र, जगातलं पहिलं तीर्थक्षेत्र काशी आहे.
विश्व बनत असताना काशी सगळ्यांदा वसवली असं शिवपुराणामध्ये वर्णन आहे. आणि हे शांत मन तात्पुरतं शांत नव्हे तर अंतर्बाह्य ही शांतता आपल्याला लाभावी याच्याकरता करावं काय तर विचार करावा. म्हणले आम्ही तेच करतो इतके वर्ष. जेव्हा झोप येत नाही तेव्हा काय करतो आपण, आणि जिथं विचार चाललेलो असतो तिथं कीर्तनात झोप येते. विचार याचा अर्थ असा, वि हा शब्द आहे, विशिष्ट आचरण करण्याची दिशा देणारी गोष्ट याला विचार असं म्हणतात. विशिष्ट दिशा मिळाली पाहिजे माझ्या जीवनाला, की तू हे करू नकोस, तू हे कर. जीवनामध्ये प्रसंगाने काही वेळेला विचार मिळतो, काही वेळा प्रसंग नाही घडत, आपला पण विचार करायचा असतो. प्रसंगाचीच वाट बघितली पाहिजे का? कालिदासा जीवनामध्ये प्रसंग घडला. कालिदास हा आधी साधा गुराखी होता, दिसायला फक्त चांगला होता, गोरा गोमटा. आणि म्हणून कुणीतरी त्याला एका ट्रॅपमध्ये अडकवलं. काहीतरी मोठी गोष्ट आहे, त्या गोष्टीत आपल्याला आत्ता जायचं नाही, फक्त कालिदासाची भूमिका फक्त सांगतो की त्याला एका छान राजकन्येसमोर आणून त्या एका प्रधानाने उभं केलं, त्याचा अपमान केला होता राजाने, याचा त्यांनी उट्ट काढायचं ठरवलं होतं. आणि म्हणून, आणि ती राजकन्या अत्यंत सुंदर होती, सगळं व्यवस्थित लग्न झालं आणि हाही दिसायला चांगलाच होता. आणि मध्ये तो अंतरपाठ धरला गेला, सगळं झालं आणि खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे असं त्या प्रधानाने त्याच्या विरुद्ध, त्याच्या बाजूनं, जसं ते मीडियावर उठवतात ना, ते पैसे दिले की आपणही हे करू शकतो की हे साक्षात्कारी आहेत बरं का, मीडियाला पैसे द्यायचे, करतात ते लोक. म्हणजे असं मी ऐकू नाही बरं, आपल्याला काही त्याचा अनुभव नाही आहे. असं काहीतरी केलं त्यांनी आणि खूप भाग्य आहे. त्या राजालाही वाटायला लागलं, त्या राणीला, त्या राजकन्याच्या आईलाही वाटायला लागलं, सगळं काही झालं. आणि जी सुहाग रात असं म्हणतो आपण, त्या पहिल्या रात्री जेव्हा ती राजकन्या त्या राजवाड्यामध्ये तिच्या अंतपुरात त्या खोलीमध्ये गेली, त्या शयनगृहामध्ये गेली जिथं हा याला आधी नेऊन बसवला होता, पोचवला होता. मोठाचा मोठं शयनगृह पाहिल्यावर त्या कालिदासाला असं वाटलं, किती जागा वाया घालवली, इथे 10 म्हशी बसल्या असते. काय माणूस आपला उद्योग घेऊनच सगळीकडे जात असतो. इथे 15 गायी बसल्या असत्या, इथे वासरं बसली असती. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कोणाचं तरी असेल, त्यानं आपली घोंगडी होती, ती घोंगडी अंथरलीन कोपऱ्यात झोपला. पण आली ती, आणि यानंतर त्याला विचार सुचला. आणि अत्यंत बुद्धिमान होती राजकन्या ती. तिला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली. काही बोलली नाही, याची काही चूक नाहीये, याला कशाला दोष द्यायचा. फक्त तिला घाबरवण्याकरता तिनं तलवार काढली आणि त्याच्या अशी हनुवटीला टेकवली. इथून खाली उडी मारून लगेच निघून जायचं, आता ठार मारीन मी तुला. का म्हणजे चालता हो. आणि अपमान एवढं समजण्यात इतका शहाणा होता की आपला अपमान आहे. तिथून उतरला तो आणि निघून गेला. कालिदास हे नाव नंतर पडले, त्याचं त्यावेळेचं नाव सुद्धा नाहीये. आणि एका अगदी मोठंच्या मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये कोणीही त्या मंदिरात येत नाही, अशा मंदिरामध्ये जाऊन पोहोचला. आणि कुठले देव आहे त्याला तेही माहिती नाही. तिथे जाऊन पोहोचला तर देवीची मूर्ती होती. तिच्या समोर जाऊन ढसाढसा रडला, आई माझी काय चूक होती, मला त्या गुराख्याच्या कामावरनं काढून तिथे नेऊन बसवलं, मी काय केलं होतं यार. मला गोड गोड बोलून तुला अमुक मिळेल, तमुक मिळेल, हे मिळेल, ते मिळेल म्हणून मला सांगितलं, माझं काय चुकलं सांग. ओक्साबोक्षी रडला. आणि शेवटी त्यानं समोर जे काही फळं चिरायच्या चाकू सुरे होते त्यातली एक सुरी घेतली आणि आपली जीभ कापली आणि जगदंबेच्या पायावर वाहिली. तमोगुणी उपासना आहे, पण केली त्यानं, त्या तिरीमिरीमध्ये केली त्या. आणि त्याचा तो काय जगदंबा प्रगट होण्याकरता जो काही गरज असते, आपलं चित्त जेवढं पेटण्याची तेवढं पेटलेलं होतं चित्त त्याचं. आणि देव बाहेरून कुठून प्रगट होतो ही कल्पना आहे, तो आपल्या चित्तातच आहे. कुठे आहे? हृदयेषर्जुन तिष्ठति, आपल्या हृदयामध्ये आहे. हृदय म्हणजे बायोलॉजिकल हार्ट नव्हे, सूक्ष्म देहाचं हृदय. स्थूल देहाचं हृदय ते इकडे आहे
आणि सूक्ष्म देहाचं हृदय ते बरोबर इथे आहे. 2 हृदय आहेत आपल्याला योग वासिष्ठामध्ये सांगितलं. 2 हृदय आहेत प्रत्येकाला. एक शरीराचं, स्थूल शरीराचं आणि एक सूक्ष्म शरीराचं. ते हृदय आहे, त्या हृदयात परमात्मा आहे. आणि ते इतकं गरम व्हावं लागतं की तो बॉईल झाला पाहिजे. बॉइलिंग पॉईंट आहे ना प्रत्येक गोष्टीचा. उत्कीलन बिंदू आहे प्रत्येकाचा, उकळण्याचा एक बिंदू आहे. बुवा शिसं कधी गरम होतं, सोनं कधी गरम होतं, तेवढं ते पॉट गरम केलं की त्यातलं ते गरम होतं. तसं तेवढं ते गरम झालेलं होतं चित्त, त्याचं हृदय. आणि त्यामुळे जगदंबा प्रगट झाली आणि समोरच्या मूर्तीत त्यानं भावल्यामुळं त्यातनं प्रगट झाली. त्यातलं विज्ञान सांगतात ते. त्यातनं का प्रगट झाली? कारण त्यात ती आहे असं त्याला वाटत होतं. म्हणून आपल्याला जे वाटतं ते होतं, म्हणून चांगलं वाटून घ्यायचं असतं. असे हो जया अंतरी भाव. आणि सांगितलं, कृपा केली त्याच्यावर, जीवनच बदललं त्याचं. डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा आता हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या वरती ग्रंथालय आहे. पूर्वी मंदिराच्या इथे ग्रंथालय असायची. देवाची पूजाही झाली पाहिजे आणि आपल्या लिटरेचरचा अभ्यासही झाला पाहिजे, ही व्यवस्था होती. समर्थांची मंदिरं अशी होती, वर्णन केलेलं आहे. शेकडो ग्रंथ आपल्या शिष्यांकडून समर्थांनी लिहिले. आपला संप्रदाय हा भोजन भाऊ होणार नाही याची समर्थांनी फार काळजी घेतली. सतत अभ्यासात हो, अभ्यासाची करीत जावा. काय अभ्यासाची एकदम स्ट्रॉंग, एकांत, अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, वेळ सार्थक करावा जनासहित. आणि ते ग्रंथालय आहे, वरती जा, स्पेशल तुला आशीर्वाद देते. तू ज्या ज्या ग्रंथाला टच करशील, स्पर्श करशील, त्यातलं सगळं तुला स्पर्शानेच येईल ज्ञान. आहे ना ते ॲपलचे फोन, फक्त समोर धरले की याचा नंबर त्याला कळतो म्हणे. म्हटलं आमच्याच फोनचा नंबर आम्हाला कळत नाही, असा आमचा फोन आहे. टच नुसता कसा असेल विज्ञान सांगा. आणि असा स्पर्श केल्याबरोबर तो गेला वरती. आईची आज्ञा म्हणल्यानंतर वरती गेला आणि असा 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 सगळ्या 4 वेदांना स्पर्श केला, 18 पुराणांना स्पर्श केला, महाभारताला स्पर्श केला. जेवढे ग्रंथ म्हणून होते, त्या भाष्य ग्रंथ होते, त्या सगळ्याला स्पर्श करीत 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 पहाट झाली. आणि आता सूर्योदय होणार. आता संपला तो वर तेवढाच होता, तेवढा वेळच चालेल. OTP असतं ना ते, तेवढाच वेळ 10 मिनिटं. आणि मग खाली आला आणि खूप रडला. आई किती कृपा केलीस. कारण आता त्याला तिच्या कृपेचा दर्जा कळला. का? विचारामुळं. आणि त्या दिवशीपासून तो, आई मी दुसऱ्या कोणाचा नाही, मी तुझा आहे. आणि नाव धारण केलं कालिदास. ज्या कालिदासांची काव्य पाहिल्यानंतर गॅटेसारखे कवी डोक्यावर ते काव्य घेऊन नाचले. ते काल कसे होते आणि आज कसे झाले, याचं एकमेव कारण जर काय असेल तर त्यांचा बदललेला विचार. म्हणून काही सांडावे लागत नाही. समर्थ म्हणाले, काही मांडावे लागत नाही. भगवे कपडे काढून पांढरे, पांढरे काढून भगवे, काही गरज नाही. समर्थ सांगताय. काही बुवा अमुक अमुक भांडी बाजूला ठेवायची, अमुक अमुक भांडी ठेवायची तिथे. मग कालपर्यंत स्वयंपाकाची भांडी, आज संध्या स्नानाची भांडी, भांडीच आहेत ना ती. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाही म्हणजे कळे. आणि ते जे विचार वेदांमध्ये आलेले आहेत, ज्या विचारांनी आपला उद्धार होतो, त्यापैकी एक विचार आज आणि उद्या आपल्याला विचाराला घ्यायचा आहे. शांत बसून आपण विचार करूया. मला काही कळतंय अशा आविर्भावात अजिबात मी बोलायचं नाही, किंवा तुम्ही तसं समजू नका याला काय कळतंय किंवा कळत नाहीये. मी नेहमीच याला उदाहरण देतो. आरशामध्ये बघत असताना आरशाला काय मोठी अक्कल असते म्हणून आपण बघतो काय आरशात? काय त्याला मोठी अक्कल आहे आरशाला असं म्हणतो का आरशाला? नाही, त्याला काही अक्कल असायचं कारणच नाहीये. तो फक्त माझ्या चेहऱ्यावरचे डाग दाखवतो. चेहऱ्यावरचे डाग दाखवतो त्याला आरसा म्हणतात. आणि अंतःकरणावरचे डाग दाखवतो आणि सौंदर्यही दाखवतो, त्याला निरूपण म्हणतात. रूप दाखवतो ते निरूपण. निश्चयेन रूपितम इति निरूपणम. माझं मला रूप कळतं आणि याच्यासाठी निरूपणं अनेकांची ऐकावीत. ऐकतोच आपण. आज आणि उद्या आपण थोडा अभ्यास करूया. एक विचार मी आपल्याला समोर घेतोय. अभंगाचे शब्द आधी ऐका आणि मग त्या अभंगामध्ये थोडा वेळ उतरूया आणि सुस्नात होऊया त्या विचारांनी. आम्ही रामाचे रामाचे
दास रंक दीन त्याचे, सर्व काळ हरीचे ध्यान, सर्व काळ हरीचे ध्यान, नाही आणिक साधन, चित्त गुंतलेसे ध्यानी, सदा हरीचे भजनी, राम सर्वांचे दैवत, भाव जाणूनी जैसा जेथ, राम तारक दीनांसी, राम तारक दीनांसी, चमत्कार रामदासी, आम्ही रामाचे रामाचे, दास रंक दीन त्याचे, जय जय रघुवीर समर्थ. ज्या विचाराने जीवाचं कल्याण होतं असा एक विचार, जो जीव प्रारब्धाने अमक्या अमक्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, देहधारण त्यानं केलेलं आहे, पूर्वीच्या कर्माप्रमाणे आणि आत्ताच्या इन्व्हायरमेंट प्रमाणे, आत्ताच्या वातावरणाप्रमाणे त्याच्या अंतःकरणामध्ये लहानपणापासून त्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हापासून त्याच्या स्वतःच्या म्हणून विचार विश्वांचा एक विचार विश्व त्याचं निर्माण होत असतं. अगदी लहानपणी आपल्याला सांगतं कोणीतरी, ही तुझी आई, हे तुझे बाबा. ही आई म्हण, कोण आहे ती, कोण आहे कोण आहे कोण आहे, कळतं ही आई आहे. हे बाबा, हे काका, हे मामा, हे तुझं असं शरीर, नाक कुठं आहे नाक, तो असा आठवतो, कान कुठं आहेत, असं विचारांचं विश्व वाढत जातं. हे देहापुरतंच नव्हे, आतल्या आत सुद्धा अनेक विचार अनेकदा आपल्या जीवनामध्ये खूप लाड होतात आपले. 50 ओलांडलेल्यांना हे पटणार नाही, शक्यच नाही म्हणले, आमचं लहानपणी झालेलं नाही हे काय. पण हल्ली फार लाड असतात बघा. कालच मी एक प्रसंग पाहिला, एक छोटी मुलगी त्या कॉटवर जोरात पाय आपटत होती, जोरात पाय आपटत होती तिकडे, काल संध्याकाळी, काल सकाळी. तर मी फक्त एवढंच म्हणलं, आता जेवायला चला, नंतर पाय आपट. आई म्हणली बोलू नका, ती रडते लगेच. आपण लहान असतो तर 2 कानफडात दिले असते की नाही आईने आपल्याला. असं असतं, ते काही चुकीचं बरोबर मध्ये नाही. त्यामुळं नंतर काय होतं, लाडाने मुलं नासे. मला वाईट याचं वाटतं, माझा परिचयही नाही त्यांचा, मला काही त्या म्हणाल्या नाहीत, पण त्यांना तसं वाटलं की बापरे आता ही अजून रडती का काय. रडली तर रडू दे, जाऊ दे एक दिवस उपाशी. असं होतो की नाही आपण लहानपणी. हे हल्ली व्हिटॅमिनच बंद झाले पोरांना, त्यामुळे अशक्तच असतं, म्हणून आत्महत्या करतात पोरं. हे लक्षात ठेवायला वाक्य माझं. छोट्याशा गोष्टीनं जे डिझॉल्व वाईट वाटतं ना, छोट्या ज्या गोष्टीनं माणसं संपून जातात ना, ह्याचं कारण असं की लहानपणी अति लाड. असो, मला तो मुद्दा सांगायचा नाहीये, पण मला हे हायलाईट करावं वाटलं, कारण नाही तर आपण आपल्या पोरांचं नुकसान करतोय. आपल्याला लहानपणी हे सांगितलं जातं, हे असं आहे, हे असं आहे. अनेक जीवनात आपल्याला अपमान घडतात, सन्मान घडतात, आणि मग आपण बनत जातो. आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाच्या प्रमाणे आपण मोल्ड होतो, तसा मोल्ड तयार होतो आपल्याला. हे सगळ्यांचंच आहे, तुमचं माझं असं नाही. इथे हा विचार फार महत्वाचा आहे. कळायला लागल्यानंतर जर मी नको त्या गोष्टीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतलो आणि नाशिवंत पदार्थांना माझं 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 समजून बसलो, तर परिणाम असा होईल की ते पदार्थ नाश पावले की माझा नाश झाला असा अर्थ होईल, असं मला वाटायला लागेल. असं दुःखाचं कारण हेच आहे. शास्त्राने दुःखाची 2 कारणं सांगितली आहेत. 2च कारणं आहेत. एक शोक दुःख, बरं का, एक शोक नावाचं दुःख आणि एक भय नावाचं दुःख. माझं काहीतरी गेलं या कल्पनेने जे दुःख होतं त्याला शोक दुःख म्हणतात, आणि माझं काहीतरी जाईल या कल्पनेने जे दुःख होतं त्याला भय दुःख म्हणतात. भीतीग्रस्त आहे की नाही मनुष्य, अगदी आनंदात जरी असला तरी उद्या हे राहणार नाही असा अंदाज, असं वाटू शकतो की नाही. बापरे, मेडिक्लेम कशाला उतरवतो. जर शरीर बिघडलं तर घरच्यांना ताप नको, काय होईल शरीराला, आणि डॉक्टरना ताप होईल तर तिकडं होईल.
अनेक अर्थाने भय दुःख आपल्यावरती काम करत असतं. आणि अशा अनेक स्तरामध्ये काम करत असताना आपण आपल्या आतमध्ये आपलं स्वतःचं एक विचार विश्व बनवून घेतो. तिथे आपल्याला समर्थ सांगतायत, नको तो विचार करू नको. नाशिवंत गोष्टींना जर तू माझं 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 म्हणत राहिलास, त्याचा परिणाम त्याचा नाश झाल्यानंतर तुझा नाश झाला असा आरोप तुला करावा लागेल. आणि कारण नसताना तू दुःखी होशील. त्याचं ते दुःख नाहीच आहे आपलं. कुठल्याही कारणानं दुःख होतो की नाही मनुष्य. एक दृष्टांत म्हणून ऐका, फार सुंदर दृष्टांत आहे. एक म्हातारी आजी होती, झोपडीत राहायची गावाच्या बाहेर. काम काही नाही, काय थोडं वरण भात वगैरे करायची, झोपडीच्या दारात येऊन बसायची. झोपडीत एक पायरी होती झोपडीला, त्या पायरीवरून नुसतं काम काय, नुसतं असं बघत बसायची. आणि मनुष्य कधी नुसता बघत नाही, बघितल्यानंतर त्याचा विचार करतो. ज्याला बुद्धी आहे तो विचार करतोच ना. असं विचार करायची. आणि होता होता एकदा ती आजारी पडली. तिला कोणीतरी वरण भात आणून दिला. कळलं गावातल्या लोकांना, ह्या बसलेल्या असतात, आजी गेल्या कुठं गेल्या कुठं गेल्या कुठं. वरण भात आणून दिला. अमुक तमुक. 2-4 दिवस झाले, अगदी वैद्य आले, त्यांनी नाडी तपासली. म्हणले काहीच झालं नाही आजीना, सगळं 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 झालं. असं करता करता 15-20 दिवस ती बाई अगदी अंथरुणाला खेळली. आता अगदी रांगत सुद्धा तिला चालता येईना. तर कोणीतरी हे बाहेर गावचे वैद्य 2 दिवसाकरता त्या गावात आले होते. त्यांना सांगितलं, बाबा तुम्हाला फी मिळणार नाही, पण असं एक सेवा कार्य म्हणून तुम्ही कराल का? आमच्या गावाच्या बाहेर एक आजी राहतात, त्यांना येणं शक्य नाही आहे. आमच्या गावातल्या वैद्यांनी पाहिलं, त्यांना काही सापडले नाही, तर तुम्ही बघाल का? त्या म्हणले जाताना तिथनंच जाणार आहे, मी पाहतो. आणि मग त्यांनी अशी नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात रोग आला. नुसती नाडी पाहिल्याबरोबर लोक लक्षात येतो तो खरा वैद्य. आमच्याकडे मेहेंदळे बुवा नावाचे कीर्तनकार होऊन गेले. मेहेंदळे बुवा पुण्याला, खूप चांगलं, तुम्ही पाहिलं असेल त्यांचं कीर्तन. गंमतशीर बोलायचे ते, सारख्या प्रहेलिकेच्याच भाषेत बोलायचे. गुणगुणणं सगळ्यांना येतं म्हणाले, गुण गुणणं किती लोकांना येतं. असं असं खूप सारखंच बोलायचे ते. ते एका वैद्याला म्हणाले, एका डॉक्टरना म्हणाले, निदान तरी करायला शिका म्हणाले. स्तर आहेत ते, त्याच्याबद्दल काही हे नाही. पाहिल्याबरोबर विचारलं. आता गर्दी पण खूप झाली. आता आजी मरतात का काय? उगाचच बरं का, उगाचच म्हणजे चांगले लोक होते ते, असं त्याचा अर्थ आहे. त्या आजीचा आपल्याला काही फायदा आहे का म्हणून गर्दी नव्हती, त्या चांगल्या आहेत एवढंच. आजी तुम्ही 15 दिवसापूर्वी आजारपणाला सुरुवात झाली, हो म्हणाले. त्यावेळेला तुम्ही काय पाहिलं सांगा. तुम्ही काय पाहिलं? काय पाहिलं म्हणजे म्हणाले, मी दारात बसली होती आणि माझ्या समोरून 200 गाड्या कापसाच्या भरलेल्या गेल्या, बैलगाड्या. 200 बैलगाड्या मोजल्या मी, रिकामेच ना. 200 बैलगाड्या समोरनं गेल्या, 1, 2, 3, 200. आणि मला याचा टेन्शन आला. आता याला कातकरी किती मिळणार, कधी मिळणार? 200 बैलगाड्यांचे फुल असे कपाशी ती भरलेली, असे गच्च असं भरतात ना कापसाची गाडी. याला किती भरणार, याला किती लोक लागतील ते कापूस पिंजायला? पिंजारी किती मिळणार, कधी मिळणार, कसा होणारा कापूस कातून पिंजून? त्यानंतर वस्त्र बनवायला कातकरी किती लागतील, ते दोरा बनवायला. त्यानंतर वस्त्र शिवायला किती कारखाने लागतील, आणि इतकी वस्त्र विकत कोण घेणार? आणि या विचाराने मी आजारी पडले. डॉक्टर म्हणले, तुम्हाला माहिती नाही का काय? पुढच्या गावात गेल्यानंतर त्या सगळ्या बैलगाड्या कुठनं तरी ठिणगी पडली, सगळ्या बैलगाड्या, बैल सोडून ठेवलेले होते, जळून गेल्या. एकदम टणकन म्हातारी उठून बसली. होय का? मी उगाचच त्याचा विचार करत बसली म्हणाली. गोष्ट जुने कीर्तनकार सांगायचंय, मी कुठंतरी हरदासी कीर्तन त्याच्यात ऐकलेली आहे. असं होतं की नाही बघा. आणि याच्यावरती ते भावगीत आहे, कुणाचे ओझे. काय संबंध आहे का माझा त्या ट्रम तात्याशी? नाही, पण चुकतच आहे गड्या त्याचं. अगदी माझं नडत असेल त्याच्यानी,
तरी सुद्धा हा विचार मला करता आला पाहिजे की मी जर भगवंताचा चांगला उपासक असेल, मी कुणाचं वाईट करणार नसेल, केलेलं नसेल, आणि मी माझ्या कामात परफेक्ट असेल, तर योगक्षेमम वाहम्यम ही ओवी माझ्याकरता लिहिली भगवंताने. टेंबे स्वामींना कोणीतरी एकदा प्रश्न विचारला होता गरुडेश्वरी असताना, की महाराज, इस्लाम धर्मीय लोकांनी इतकं शासन केलं आपल्यावरती, इंग्रजांनी इतकं शासन केलं, भक्तांनी वागायचं कसं? भक्तांनी कसं वागायचं? काय करणं, काय केलं म्हणजे आपलं कल्याण होईल आणि आपल्याला चिंता लागणार नाही? ते म्हणाले, बघा, भक्ता करता एक श्लोक भगवंतांनी सांगून ठेवलाय गीतेमध्ये, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वाहाम्यहम्. भक्ता करता लिहिलाय की नाही? तुम्ही भक्त आहात की नाही? कृष्णाने तुमची जबाबदारी घेतलेली आहे ना, भगवंतांनी जबाबदारी घेतली ना. रामाचा पण अगदी असा श्लोक आहे की जो मला असा शरण येतो त्याचा मी सगळं जीवन अंतर्बाह्य चालवतो, भगवंत असं म्हणा. हे अवतारांचं जरी, अवतारांच्या मुखात जरी वाक्य घातली असली व्यासानी, तरी हे ईश्वराचं वचन आहे. ईश्वर म्हणूनच बोलतायत ना भगवान. श्रीकृष्ण उवाचे एकदाही नाही गीतेमध्ये भगवान उवाचे, म्हणजे भगवान बोलतायत, ईश्वर बोलतोय. आणि ईश्वर हा सगळ्यांचा आहे. ईश ईशती धातू आहे, सगळ्यांवर रूल, सत्ता त्याचीच आहे. मग सगळ्यांची काळजी त्याला नाही का? असं म्हटलंय का बाबा त्यांनी, कृष्णाने, की भाजपचं राज्य असेल तरच तुम्हाला भाजी भाकरी मिळेल, काँग्रेसचं असं तर मिळणार नाही. मला आदर आहे या सगळ्याबद्दल, बरं, मी काही त्या राजकारणाबद्दल बोलत नाहीये. विचार हा करावा की जे लोक पुण्यवान आहेत ते सत्तेवर बसतात, पुण्य संपलं की खाली उतरतात. इंग्रज या देशावर राज्य करतील, इस्लाम धर्मीय या देशावर राज्य करतील, हे भागवतातल्या 12व्या स्कंदामध्ये शुकदेवांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. करुंड शब्द वापरला त्यांनी. करुंड म्हणजे इंग्रज लोक. म्लेंचांचं राज्य येईल, इस्लाम धर्मीय. समर्थ म्लेंचच म्हणतात बघा इस्लाम धर्मीयांना. त्यांनी पुण्य केलेले म्हणून ते सत्तेवर आहेत. आता ते चांगलं काम करतायत म्हणून आपण त्यांना आदर देतोय. आता सध्याबद्दल बोलतोय. राजा हा चांगला आहे हे आता आपल्याला वाटतंय, म्हणजे मला तरी वाटतंय, वैयक्तिक मत सांगतोय माझं मी. दिल्लीलाही बरा आहे आणि मुंबईलाही चांगला आहे. पण त्यांचं ते पुण्य आहे आणि आता पुण्य करतायत त्याच्यावर ते परतही येतील, मला माहिती नाही, परतही असतील किंवा त्यांचं राज्य राहील. जो पुण्य करतो तो तिथे राहतो. आपण वारंवार पुराणामध्ये ऐकतो की अमक्या अमक्या राजाने यज्ञ केले आणि मग त्याचं राज्य आलं, अमक्या अमक्या दैत्यांनी यज्ञ केले, नाही का, त्या बलीचं सांगतो ना आपण, 99 यज्ञ केले आणि 100 तो सगळीकडे राजा झाला. आणि आता 100वा विश्वजित यज्ञ केल्याबरोबर तो इंद्रपदावर बसणार होता, तेव्हा वामन होऊन गेले, त्याचा यज्ञ होऊ दिला नाही, पुण्य करू दिलं नाही त्याला. त्या पुण्याईचा प्रभाव म्हणून ते तिथे आहेत. जसं त्यांचं कर्म त्यांच्या करताय तसं आपलं कर्म आपल्या करताय. आणि आपलं कर्म जर आपल्या करता असेल तर सरळ आहे, आपण कुणाच्या किती अधीन व्हायचं? विचारांनी. देह अधीन असू द्यात, आपण विचारांनी कुणाच्या किती अधीन व्हायचं याचा विचार करून ठेवला पाहिजे. म्हणून आपण कुणाचे आहोत? समर्थ सांगतात, आपण देहाचे नाही आहोत. देह अत्यंत तात्पुरता, गेल्या जन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणून तुमच्याजवळ हा देह आलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेल्या आहेत. तुम्ही या कशाचे नाही आहात, सध्या त्याच्यात आहात. एखाद्या गाडीत बसावं, तसे आपण आता या गाडीत बसलोय. म्हणजे उपनिषदातले मंत्रच आहेत, त्याच्यात वेळ नको घालवायला मंत्राचे प्रमाण द्यायला. याच्यात आपण आत्ता आहोत, पण आपण याचे नाही आहोत. आपलं मूलद्रव्य काय आहे? रामाचे, इथे षष्ठी तत्पुरुष समास आहे. षष्ठी म्हणजे चाचीचे. आणि त्या षष्ठीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. कुठली षष्ठी आहे ती? एखादा रागावला तरी त्यांनी माझी षष्ठी केली म्हणतात, असं म्हणतात ना. म्हणजे आई माईवरनं मला बोलला, अगदी खूप रागावला मला तो आमका मनुष्य. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण कुणाची मालकी मान्य करतो आणि एक म्हणजे आपलं मूलद्रव्य काय आहे. या दोन्हीलाच म्हणतात. तुम्ही कुणाचे हो? आम्ही कुलकर्ण्यांचे. आम्ही जोशांचे. म्हणजे त्या घराण्यात मी जन्माला आलोय, म्हणजे हा देह त्यांच्या मालकीचा आहे. आणि हा देह पंचमहाभूतांचा पण आहे.
म्हणजे देहाचं मूलद्रव्य काय आहे? पंचमहाभूत आणि त्रिगुण आहेत. पण ते पंचमहाभूत त्रिगुण सध्या ज्या डीएनए मध्ये आहेत त्या डीएनएचं नाव काय आहे? कुलकर्णी. 4-4 कोटी वर्ष लागतात बरं डीएनए बनायला. आता परवाच मी तो लेख वाचला की एखादा डीएनए बनायला 4-4 कोटी वर्ष लागतात आणि मग निर्मिती होत असते. म्हणून डीएनए बदलू द्यायचे नसतात. बदलायचे का नाहीत? अमुक अमुक मॅरेज करू नका हे म्हणतात, त्याचं कारण काय? विचार करावा. मनू असं का म्हणतो? त्याला काय त्याची मुलगी खपवायची का आपल्याकडे? असो, वेगळा ट्रॅक आहे तो. पण आता महाभारताचा जरा डीप स्टडी चालला होता म्हणून ते डोक्यात आलं. 2 गोष्टींना आपण चाचीचे आहोत. एक म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्या देह, मन, बुद्धी, प्राण आणि आपल्या आतमध्ये असणारं चैतन्य याचं मूलद्रव्य काय आहे आणि हे सगळं कुणाचं आहे? तर समर्थ म्हणाले दोन्ही अर्थाने, आम्ही रामाचे. हा भाविकतेचा मुद्दा नाहीये. केवळ भावुकतेनं हो आम्ही तुमचेच आहोत, आम्ही कुणाचेच नाही आहोत, हे भावुकतेचा मुद्दा नाही, हा सिद्धांताचा मुद्दा. इट्स अ फॅक्ट. असंच आहे. कसं आहे तसं? थोडा विचार करायचा आणि थांबायचा. हे विश्व निर्माण होत असताना कसं निर्माण झालं याच्याबद्दल अनेक ग्रंथांनी, अगदी समर्थांच्या दासबोधातही विश्वनिर्मितीची प्रक्रिया आहे. पुराणांमध्ये आहे, वेदांमध्ये आहे. सगळ्यात आधी वेदांमध्ये आहे. वेदांमधून ती शास्त्रामध्ये आली. वेदशास्त्राचं सार पुराणात असतं. शास्त्र म्हणजे स्मृती बरं का. सगळ्या स्मृती म्हणजे शास्त्र आहे. याज्ञवल्क्य स्मृती असेल, पाराशर स्मृती असेल, एक मनुस्मृती आपल्याला माहिती असते बऱ्याचदा, मनुस्मृती असेल, ह्या सगळ्या स्मृती म्हणजे शास्त्र आहेत. म्हणजे कायदे लिहिले जातात ते स्मृतीत लिहिले जातात आणि कायदे कुठल्या बेसवर लिहिले जातात ते वेदामध्ये असतं. तसं एखाद्या देशाचं मोठं संविधान असतं. फ्रान्सचं संविधान आहे किंवा अमेरिकेचं आहे, इंग्लंडचं आहे, ते बघून आपलं भारताचं लिहिलं गेलं असं आपण म्हणतो. पण गंमत म्हणजे परवाच मोठा एक हे आला होता की फ्रान्सचं असेल, इंग्लंडचं असेल, अमेरिकेचं असेल, ही सगळी संविधानं काय बघून लिहिलं गेली? तर वेद आणि मनुस्मृती बघून लिहिली गेलेली आहे. कारण त्याच्या आधी नव्हतेच ती, म्हणजे हे संविधानच नव्हती. कॉन्स्टिट्यूशन्स ज्याला म्हणतात ते नव्हतीच आणि ती बघून लिहिली गेली. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या याच्यामध्ये मनुस्मृती झालेली आहे आणि वेदांचा तर उल्लेखच केला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, तो मुद्दा नाही. तसं कायदे हे संविधानात लिहिलेले नसतात. संविधानामध्ये हा देश कसा चालेल, कुठल्या धर्तीवर चालेल हे लिहिलेलं असतं. पण मग ते कायद्यात रूपांतर कसं होतं? तर ते संविधान पाहून कायदे तज्ज्ञ कायदे तयार करतात आणि मग कायद्यांचं एक पुस्तक येतं, लॉज. आणि पुराणं जी नंतर येतात ते हे दोन्हीचा एक सार हे पुराणामध्ये येत असतं. म्हणजे नुसते लॉज हे लॉच्या पुस्तकात असतात आणि केस लॉज म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठल्या कायद्याने कुठली केस चालवली गेली, कुठल्या कोर्टामध्ये, चेन्नईच्या खंडपीठात हे औरंगाबाद खंडपीठामध्ये अशी चालवली गेली, मग त्याचा रेफरन्स देऊन नंतरचे वकील असतात ते आपली केस पुटअप करतात की या दृष्टीनं आमची ही केस चालवली जावी आणि बऱ्याचदा विजय मिळायची शक्यता असते कारण त्यांना त्या जजला व्याप होत नाही, त्याला मिळता येतं. हो, तसंच सेम केस दिसते, काही हरकत नाही आहे. आणि या केस लॉज म्हणून पुराण ऐकायची आहे. म्हणजे आपले तयार होतं ते लॉज तयार होतो, केस तयार होत नाही. गोष्टी फक्त सिद्धांत म्हणून सांगण्याकरता असतात. सिद्धांत डोक्यात बसतो. दृष्टांताशिवाय सिद्धांत कळत नाही म्हणून दृष्टांत सांगावा लागतो. हे मी कशाकरता सगळं बोलतोय की हे सगळ्या आपल्या मूळ ग्रंथामधून आलंय. आपल्यासमोर दासबोध आहे. दासबोधाने स्वच्छ सांगितलं की काहीही नव्हतं, हे काही नव्हतं. आणि काही नव्हतं असं होतं का? तर तसंही नव्हतं. कारण काही नव्हतं, काही नाही म्हणजे आकाश, शून्य, हे सुद्धा निर्माण करावं लागतं. शून्य निर्माण करायला सगळ्यात व्याप होतो आणि नंतर मग सगळं विश्व निर्माण होतं. दृष्टांत सांगेन मी. का म्हणले तुम्ही कुठं निघालाय? ना म्हणले कीर्तनाला निघालोय. मग खिशात काही पैसे आहेत का? कीर्तनाला जाताना कशाला पैसे पाहिजेत? माझ्या खिशामध्ये 0 रुपये आहेत. किती पैसे आहेत? 0. म्हणजे शून्य निर्माण करणारा कोणीतरी आहे की नाही? मोकळी पर्स घेऊन कीर्तनाला येणारा, जय जय. हे शून्य निर्माण करण्यात आलं. त्याच्या अलीकडं पलीकडं नको जायला की अजून कसं काय काय झालं. शून्य नावाची गोष्ट निर्माण झाल्यानंतर तिथे वारा निर्माण झाला.
त्या वाऱ्याचे 2 प्रकार निर्माण झाले. एक थंड वारा व्हायला आणि एक गरम वारा व्हायला. असे दोन्ही वारे आपण आपल्या आकाशातनं निर्माण करू शकतो. आकाश आपल्या जे पिंडी ते ब्रह्मांडी, आपल्यावरनं विचार करा. आपण गारही वारा काही लागलं की बाळाला आपल्या, आणि त्याच्या डोळ्यात काही गेलं की होतं की नाही. चहा थंड करायकरता आपण कुठला वारा घालतो? थंड. गरम वारा घालून चहा गरम होत नाही. असा आकाशामध्ये वारा व्हायला, हे डोळ्यासमोर, हे बघा ऍप्लिकेबल करा ते सगळं. मला माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात आणता आलं पाहिजे, मग परमार्थ म्हणजे तत्वज्ञान कळायची शक्यता निर्माण होते. नाही तर तत्वज्ञान त्याच्या ठिकाणी असतं, माझी झोप माझ्या ठिकाणी असते. आणि कळत नाही तोपर्यंत काही उपयोग नाहीये. माझ्या बुद्धीला ते कळलं पाहिजे आणि बुद्धीतनं हृदयात उतरलं पाहिजे. बुद्धी चाळणी आहे, गाळणी आहे, चहाची असते तशी. बुद्धीतही साठवून ठेवायचं नाही, नाही तर त्याचा अहंकार होतो. बुद्धीतनं ते हृदयात म्हणजे निश्चयात गेलं पाहिजे, आणि मग जे काय व्हायचं ते होतं. असो, तर त्या निराभासामध्ये वायू निर्माण झाला, आकाश निर्माण झालं, वायू निर्माण झाला. आणि वायूच्या 2 झुळका व्हायला. थंड झुळूक वाहिली, त्यातून पाणी निर्माण झालं. आणि गरम झुळूक वाहिली, त्यातून अग्नी निर्माण झाला. आणि त्यानंतर अग्नी घट्ट 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 होत गेला. आणि मग सगळ्यात शेवटी असा सॉलिड असं पृथ्वीसारखं काहीतरी निर्माण झालं. आणि मग त्रिगुण पंचमहाभूत निर्माण होता होता होता. आणि त्या पंचमहाभूत निर्माण झाल्यानंतर सुद्धा गुणसूत्र निर्माण झाली. सूत्र म्हणजे सरळ असं दोरा. आणि गुण, सगळ्यात गुण आहेत. सोन्यामध्ये काहीतरी गुण आहे, अमक्यामध्ये काहीतरी गुण आहे. पण ते सूत्र सोन्या म्हणजे जड पदार्थापासून जड पदार्थ वाढत नाही. पण असं त्यांनी जड चेतन एकत्र कॉम्बिनेशन केलं ब्रह्मदेवानी, की या जड चेतनाने एकत्र येऊन मैथून जर केलं स्त्री पुरुषांनी, कुठल्याही जातीच्या म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल, काय असेल. पहिल्यांदा त्यांनी मनुच निर्माण केला. म्हणजे ब्रह्मदेवातनं दुसरा ब्रह्मदेव निर्माण झाला, तो मनू. आणि अर्धा अर्धा झाला, अर्धी शतरूपा म्हणजे पत्नी आणि अर्धा मनू निर्माण झाला. आणि याप्रमाणे सगळेच्या सगळे प्राणी निर्माण झाले, माणसं निर्माण झाली. सगळ्यात शेवटी माणूस निर्माण झाला. मुद्दा आपल्याला काय बघायचा, की आपला देह सुद्धा, आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, केव्हा तरी आपल्याला इथपर्यंत जाऊन पोहोचावं लागेल की कुठल्या तरी ऋषी कुळातनं आपण जन्माला आलोय. आणि आईकडून मनूचे आहोत आपण. देवहूती आणि मनू, देवहूतीची आई शतरूपा आणि मनू. आणि या शतरूपेची जी संतान आहेत त्या देवहूती आहे, आकुती आहे, प्रसूती आहे, उत्तानपाद आहे आणि प्रियव्रत आहे. या देवहूतीची जी मुलं निर्माण झाली, मुली, या 9 मुली आहेत. अनुसूया आहे, कला आहे, मरीची, आणि त्या कुठल्या तरी ऋषींना देण्यात आल्या. आणि आपण सगळे ऋषींची नावं सांगतो की नाही. आता याचा विचार करूया की असे जर मागे 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 गेलो तर केव्हा तरी आपण परब्रह्मापासूनच निर्माण झालोय की नाही. आणि विशेष म्हणजे या सगळ्या याबद्दल, मनु आणि शतरूपा याबद्दल सगळ्या धर्मांचं साम्य आहे बरं का. कुराण हेच सांगतं, नावं वेगळी देत असेल ते. बायबल हेच सांगतं, ॲडम आणि ईव म्हणतं ते. म्हणजे आपल्या सगळ्यांची शरीरं ही त्या DNA पासून निर्माण झाली आहे, जे DNA तेव्हा निर्माण झाले विश्व निर्माण होत असताना. गुणसूत्र निर्माण झाली. गुणसूत्रांच्या आधी काय निर्माण झालं तर पंचमहाभूत निर्माण झाली. पंचमहाभूतांच्या आधी काय निर्माण झालं तर त्रिगुण निर्माण झाले. आणि त्रिगुणाच्या आधी काय होतं ते आपण आहोत. आज जरी आपण आपलं कन्व्हर्जन काय सुमंत अमुक तमुक असं झालं असलं, आता जरी आपण याला काहीतरी वेगळी वेगळी नावं, गुणसूत्रांची नावं दिली असली, तरी ती गुणसूत्र ज्याचे आहे ते निर्गुण तत्व जे आहे ते राम नावाचं तत्व आहे. आणि आम्ही त्याचे आहोत, हा सिद्धांत आहे पहिला. आम्ही रामाचे दास रंक दीन त्याचे. या पुढच्या चरणाचा विचार वेगळा आहे, तो उद्या आपल्याला करायचा आहे. म्हणून हे जर समर्पण आपल्याला करता आलं, डायरेक्टली परब्रह्मापर्यंत आपल्याला विचाराने जाणं ज्याला शक्य त्यांनी जावं. कारण हे खरं म्हणलं तर हे पटकन काम होणार आहे. हा विहंगम मार्ग आहे. विहंगम नावाचा मार्ग सांगितला. 2 मार्ग आपल्याला माहिती आहेत. पिप्पिलिका म्हणजे मुंगीचा मार्ग आणि विहंगम म्हणजे पक्षाचा मार्ग. पक्षाला जर वाटलं या झाडावरून त्या झाडावरती आपल्याला जायचं आहे, तिकडचा आंबा चांगला इकडच्या पेक्षा, इथं कमी आहेत आणि कच्चे आहेत आंबे, तिकडचा आंबा जरा बरा आहे, म्हणून इकडून इकडं जायचं वाटलं पक्षाला. म्हणजे पक्षात इकडून तिकडं जाणाऱ्यांबद्दल नाही म्हणत आहे मी.
पंखवाला पक्षी, त्याला जर इकडून इकडं तो काही नाही, असा असा फ्लाय करत करत जातो, त्याच्यावर जातो, लगेच ते फळ लगेच खायला लागतो. हा एक मार्ग आहे. आता तो मार्ग सांगितला मी आपल्याला. आणि दुसरा पिप्पिलिका मार्ग आहे. एकदम डायरेक्टली आपल्याला परब्रह्म नावाची गोष्ट कळणं, म्हणजे एकच ते तत्व, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. भ्रम निरूपणामध्ये भ्रम सांगत असताना सांगतात भ्रम आहे हा. त्याचा विचार करता आला तर करा, नाही तर ते परब्रह्म विश्व सांभाळाय करता ईश्वर होतं. ईश्वर नावाची जी पोस्ट आहे ते काहीतरी पुढे सांभाळायची गोष्ट आहे, म्हणून त्याला मॅनेजर, व्यवस्थापक, म्हणजे व्यवस्थापनाचं काहीतरी जबाबदारी आहे म्हणून त्याला मॅनेजर म्हणतात ना. कंपनीच नाही, कसला व्यवस्थापक? यांची कंपनी आहे का म्हणले नाही, मग कसले व्यवस्थापक आहेत ते? नाही, नुसतं आपलं त्यांनी लिहिलंय तसं. नुसतं लिहिण्यात काय मजा आहे? ईश्वर ही पोस्ट कधी आहे? काहीतरी रूल करायचा असेल, विश्व निर्माण केलंय, विश्व सांभाळायचं आहे, विश्व नाहीचं करायचं, या पोस्ट करता ईश्वराची गरज आहे. मग तेच परब्रह्म ईश्वर होतं, आणि तो ईश्वर केव्हा तरी अवतार होतो. या तीन गोष्टींचा विचार करावा. आणि या तिन्ही पैकी मी कुणाचा आहे, ज्यातल्या त्यात मला जे कळेल, त्यातल्या त्यात मला काही म्हणजे पोचणं शक्य आहे, जिथपर्यंत माझी पहुंच जिथपर्यंत आहे तिथपर्यंत विचार करावा. अवतारापर्यंत आपण विचार करू शकतो. आम्ही रामाचे रामाचे, हनुमंत असेच म्हणाले की नाही, आम्ही रामरायाच आहे. आणि रामरायाची जीवनभर सेवा केली. शेवटचा जो काही त्याचा विचार आहे, देहबुद्ध्या तो दासोहम, त्याचा आज नको आपल्याला विचार. पण आम्ही रामाचे रामाचे म्हणत असताना आपण कुठल्या तरी अशा सुपर पॉवरला आपला स्वामी, आपला मुख्य, मी त्याचा आहे असं मानायला सुरुवात केली की मग मी परब्रह्माचे म्हणायची, त्या परब्रह्मरूपी रामाचे म्हणायची योग्यता वाढेल. त्याचा विचार आपण उद्या करूया. इथेच थांबतो. एक सुंदर आख्यान मी आपल्यासमोर सांगणार आहे. मी त्याचा आहे, ही दीनता. कारण समर्थांनी इथे शेवटचं चरण म्हटलंय, राम तारक दीनांसी. बरं, चमत्कार रामदासी. मी ज्या क्षणाला दीन होतो, माझे सगळे अहंकार टाकून देतो, माझं सगळंच्या सगळं जे काही कल्पित असणारं जे ममत्वाचं क्षेत्र आहे ते फेकून देतो. नाशिवंत गोष्टींना माझं समजलंय किंवा नाशिवंत गोष्टींना मी त्यांचं आहे असं समजलोय, हे टाकून दिलं जातं. त्या क्षणाला मी दीन होतो. आणि त्या दीनत्वाचा प्रभाव असा होतो की भगवंताला वाटतं, अरे त्याला करुणा येते, याचे कल्याण केलं पाहिजे राजा. प्रामाणिकपणानं रडणाऱ्या बाळाला आई सांभाळते की नाही सांगा? प्रामाणिकपणानं म्हणजे कारण नसताना न रडणार, खरंच कारण आहे त्याला, आणि रडला तो तर तिला दया येते की नाही त्याची? अरे 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 काय झालं, गुडघ्याला लागलं का तुझ्या? मग ती औषध लगेच लावते. तसं राम तारक दीनांसी. आणि काय चमत्कार घडतो याचं उत्तम उदाहरण मी आपल्यासमोर आज ठेवायचा प्रयत्न करणाऱ्या आख्यानामध्ये, चमत्कार रामदासी. मूळ पदामध्ये माझे समर्थ सांगतात, रामाचे रामाचे आम्ही हो, रामाचे रामाचे आम्ही हो, रामाचे 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 रामाचे.
छान बसा नेहमीप्रमाणेच. नवीन कुणी आला असेल त्याच्याकरता सूचना असते. जुन्या लोकांचा अजिबात अवमान करायचा हेतू नाही. कारण कालच म्हणलो तसं जे जे काही आठवावे ते असे पूर्वीच ठावे असे खूप लोक इथे बसलेत. पण नवीन एखादा श्रोता जर आला असेल त्याच्याकरता मस्त बसा वगैरे, टाळी छान वाजवा अशी सूचना वजा विनंती असते. खणखणीत टाळी वाजवूया आणि छान नाम गाऊया. गडावर आहोत आपण. समर्थांना सगळ्यात आनंद कशाने होणार आहे तर आपण नाम घेतल्याने होणार आहे. तर तो आनंद त्यांना देऊया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला. राम जय राम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सुखा लागी करीसी तळमळ. सुखा लागी करीसी तळमळ. सुखा लागी करीसी तळमळ. सुखा लागी करीसी तळमळ. तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. तरी तू पंढरीसी. तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होसी. मग तू अवघाची सुख रूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जन्मोजन्मीचे. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सुखा लागी करीसी तळमळ. सुखा लागी. सुखा लागी. सुखा लागी करीसी तळमळ.
श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी एका मंदिरात कीर्तन चालू आहे एका हरदासाचं. आणि कीर्तनामध्ये कीर्तनकार पंढरीचं महात्म्य सांगतोय. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, अरे एकदम लुक बदललाय. नमस्कार नमस्कार. आज ज्यांचा कार्यक्रम आहे, उद्या आहे, ते पंडित राम देशपांडे, फार मोठे त्यांच्या सासूरवाडीला जाऊन जीवन आलेलो आहे मी भंडाऱ्याला. ही माझं त्यांचं ओळख आहे. असं कीर्तनकार पैठण नावाच्या क्षेत्रामध्ये कीर्तन करतोय आणि पंढरीचं महात्म्य सांगतो. काय सांगू तुम्हाला मी? तीर्थक्षेत्र अनेक आहेत. प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये भगवंताची शक्ती भरलेली असते. आपण तिथं गेल्यानंतर आपल्यामध्ये ती थोडी ऍब्सॉर्ब होते, आपलं कल्याण होतं वगैरे. पण जेव्हा वैकुंठ नव्हतं त्यावेळेला पंढरी वसवलेली आहे. विकुंठा नावाची आपली आई, विष्णूचा जो अवतार झाला ते आई करता वसवलेलं वैकुंठ, त्याच्या आधी पंढरपूर आहे, असं नामदेवांचा अभंगच आहे. असे गुरुजी आदरणीय घाटबुवा नेहमी पद म्हणायचे. आता तुम्ही आल्यामुळे माझी पंचायत झाली आहे जरा. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, मग वैकुंठ वैकुंठ नगरी. म्हणून पांडुरंग जिथे वस्तीस्थानाला आहेत आजही आहेत. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरण पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीनाथ. अरे तिथं काय गडबड चालली आहे? झोपून कोण कीर्तन ऐकतोय? मध्येच कीर्तन थांबून त्या कीर्तनकारांना हाक मारली हो. तिथलं सांगतो, इथं नव्हे. एक मुलगा झोपून कीर्तन ऐकत होता, पालथा पडलेला. असा झोपून काय ऐकतोय? कीर्तनामध्ये झोपल्यानंतर पुढचा जन्म अजगराचा येतो. तुकोबांचा अभंग आहे बरं. म्हणून जात नाही तेच बरं आहे. आपण मी पूर्वी जा जा म्हणायचो, पण अजगर त्याला मी कारणीभूत होईल. शेजारी बसलेल्याने त्या झोपलेल्या मुलाला उचलून दाखवलं. त्याला हात आणि पाय नव्हते हो, त्याला बसताच येत नव्हतं, म्हणून तो आडवा पडला होता. आणि कीर्तन ऐकता ऐकता घळघळ घळघळ डोळ्यातनं पाणी वाहत आहे.
कीर्तनकारांनी त्याला जवळ घेतला. छोटा मुलगा 6-7 वर्षाचा, डोक्यावरनं हात फिरवला आणि एवढ्या छोट्या मुलाची क्षमा मागितली. क्षमा मागायला अंतःकरण फार मोठं लागतं बरं. चुकलं माझं बा असं म्हणायला फार मोठं लागतं अंतःकरण. ते कमी झालंय म्हणून डिवोर्स वाढलेत. कुणीच म्हणत नाही कोणाला. आणि याचं कारण आहे कीर्तन ऐकत नाही आपण. सत्वगुण वाढवतच नाही आपण. कीर्तन प्रवचनाचा मुद्दा फक्त नाहीये. आपल्या जीवनातला सत्वगुण जर वाढला तर परिणाम रज आणि तम आपल्यावर कुरघोडी करणार नाहीत. सत्वगुण वरती पाहिजे, रजतमानं आपण बॅलन्स करायचं. समाजामधला आपण विचार करा, जगामधल्या समस्यांचा विचार करा. आपण समस्या पूर्वीपेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलंय का बिघडलंय? बोला. पूर्वीपेक्षा वाढलंय की नाही इन्फ्रास्ट्रक्चर? बिघडलीत फक्त मन. आणि मन सुधारण्याची व्यवस्था ज्या कथा कीर्तनात अध्यात्म श्रवणात असते तिथे जायला माणसाला वेळ नाही. कुठेतरी जाऊन दगडावर पाणी घातलं की त्याला वाटतं झालं आपलं जीवन. ते करू नका असं नाही. आमचे ते प्रदीप दिशा साहेब सांगतातच, सब समस्या का एक ही हल, एक लोटा जल, आहे ना त्यांचं ते वाक्य. होतो, परिणाम होतो. पण ते जसं आहे ना, आपण विचार करा या गोष्टीचा. मी किती मुद्दे आहेत. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या पिंडीवरती छोटं असं ते अभिषेक पात्र लावलेलं असतं. बेलाचं पान असतं आतमध्ये, जास्त पाणी जाऊ नये म्हणजे आपल्याला जास्त घालायला लागू नये. टपटप टपटप टपटप. याचा अर्थ काय? तसा भगवान शंकरांच्या पिंडीवरती हा अभिषेक अखंड चाललाय, तसा आपल्या बुद्धीवरती अध्यात्म श्रवणाचा अभिषेक अखंड चालला तर आपण शिवरूप होऊ हे सांगणार ते फक्त प्रातिनिधिक स्वरूप आहे होते, सिंबॉलिक आहे ते. क्षमा मागितली त्याची कीर्तनकाराने. बाळा चुकलं माझं. या अवस्थेत तुला हात आणि परी उपदच नाही, हस्तते पाद त्यासी. हात आणि पाय त्याला नाही तो निरखुनी. बरं काय व्हायचं? त्याला जन्माला आलं बाळ ते, त्याला हात पाय नाही बघून आईच्या डोळ्यात पाणी यायचं. आणि त्या काळजीमध्ये आई मरून गेली, वडील मरून गेले, आणि ते बाळ त्या झोपडीत राहतंय. आणि असं 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 करत ते बाळ कीर्तनाला येतंय पैठणला. आणि त्या दिवशी कीर्तनामध्ये पंढरपूरचं महात्म्य ऐकलं. कीर्तनकाराला त्यांना असं नमस्कार केला. कोणीतरी खाऊ देतं, काहीतरी चाललंय कसं तरी त्याचं. आणि याच्या मनात आलं, सगळे लोक निघून गेले, आता याला पोचवायचंय घरी. रडायला लागलं पोरग. देवाजवळ गेलं. काय रामाची पांडुरंगाची कुठली मूर्ती होती, नमस्कार केला. बाळा का रडतोस आज? तो म्हणतो का रडतो सांगू? मजसी वाटे की पंढरीसी जावे हो. मजसी वाटे की पंढरीसी जावे. मजसी वाटे की रमणाशी नेत्र भरी पहावे. रमणाशी नेत्र भरी पहावे. माझसी वाटे की महाराज सांगायचे, दिंडी म्हणायची कराडकरी. व्यासपीठावर मेलाच तरी चालेल पण अशीच म्हणायची. लगेच म्हणत नाही, काळजी नका करू, बापरे. म्हणजे जीव ओतून कीर्तन करा असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्हाला त्रास होणार नाही म्हणून माईक पासून लांब होतोय. या कराडकरी किंवा कुठल्याही कीर्तनातल्या चाली ऐकल्यानंतर आपल्याला अनेक गीतं आठवतात बघा. कुठेतरी ऐकले बरं का असं काहीतरी. जिथे सा
कास, कासवासारखं शरीर हो. वदती कुर्मदास चरण नाही, चरण नाही, चरण नाही. चरण नाही, चरण नाही, चरण नाही. चरण नाही तू पावसील कैसा. माझी वाट, माझी वाट, माझी वाट, माझी वाटे की पंढरीस जावे, रमा रमणासी नेत्र भरी पहावे. पूर्वरंगाच्या सुरुवातीलाच मी आपल्या समोर विचार ठेवलाय, आपला देह हे आपलं प्रारब्ध आहे आणि आपला विचार हे आपलं क्रियमाण आहे. आपल्याला जे वाटतं ते आपलं होतं, म्हणून जे चांगलं व्हावं असं वाटून घेतलं की तसं होतं, केव्हा तरी होतं. ते तुम्हाला किती तीव्रतेनं वाटतं त्याच्यावर अवलंबून आहे. डेस्परेटली म्हणतो ना, त्रिगुणांची वेणी, असं वाटलं झालंच पाहिजे माझं. आणि असं त्या बाळाला वाटलं की मला पंढरपूरला जायचं, मला पंढरपूरला जायचंय, मला पंढरपूरला जायचंय. मला ते अब्दुल कलामांचं एक वाक्य खूप आवडलं. कलाम साहेब म्हणाले, घड्याळाचा गजर तुम्हाला उठवत नसतो, तुमच्या अंतःकरणाचं ध्येय तुम्हाला जाग करत असतं. ध्येयाचा ध्यास जे घेतात ते इतिहास घडवतात. विचार करतो, नदीवर आंघोळ केली, असा 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 असं करत घरात आला, कोणीतरी काहीतरी दिले, ते खाल्लं, काय करूया काय करूया. आणि शेवटी त्यांनी ठरवलं, आपणच निघूया, कोण नेणार मला. आणि पोटावर घासत 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 असं 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 करत हा एका पहाटे निघाला पंढरपूरच्या दिशेनं. विचारावं, पंढरपूरला जायला कुठं जायचं. हसतात लोक, पंढरपूर, वाटेतच मरशील, असं नका हो म्हणू. पंढरपूरला जाऊन मरेन असं तरी म्हणावं. कसा तरी एक कोसावर गेला आणि भीमाचं म्हणजे मारुतीरायांचं मंदिर लागलं. मंदिरात गेला, खोबऱ्याचे तुकडे बिकडे शनिवार बिनवार काहीतरी असेल खाल्ली, भूक लागली होती. आणि आता मारुतीला प्रार्थना करतो, मंदिरात जाऊनी नमी भीमा, आणि म्हणतो, शक्ती देई माझी मज तुझी पूर्ण कामा. मला तिथपर्यंत जायची शक्ती दे. रोज किती लांब जाऊ शकतो, एक कोस कसा तरी जाईल. आणि खूप लांब आहे, पैठण कुठं, पंढरपूर कुठं. आणि असा प्रवास करतोय, तळमळ 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 वाटतेय त्याला, सतत नाव घेतोय पांडुरंगाचं, सतत पांडुरंग. कारण हे जे काय 5-6 वर्षाचा होता त्यातली पुढची 2-1 वर्षानंतर सगळी पुढची वर्ष कथा कीर्तनातच गेली. तो त्याचे आई वडील तिकडे घेऊन जायचे, कीर्तनाने त्याचं कल्याण झालं हे मला सांगायचंय. कारण त्याचे विचार बदलले. प्लेटोनी शब्द वापरला, कॅथॉर्सिस, म्हणजे विचारप्रवण होतो माणूस या अध्यात्म श्रवणाने, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून रोज 10 मिनिटं तरी ऐका, 10 मिनिटं युट्यूबवर ऐका, व्हर्च्युअल ऐका. फिजिकल मिळालं तर फार बेटर, कारण 2 चैतन्यांची भेट होत असते. आणि असा तो, त्यामुळे त्याला नाम माहिती आहे, तेवढं घेत 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 चाललाय. आणि शेवटी सर्वांतर्यामी असणारा परमात्मा, सर्वत्र सदा आणि समासणारा परमात्मा, सर्वधी साक्षीभूतम असणारा परमात्मा विचार करतो, याची तळमळ प्रामाणिक आहे. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलंय की स्वतः पांडुरंग निघाले, व्यापाऱ्याचं रूप घेतलं, बैलगाडी केली, आणि तो जिथे उतरला होता, तो जिथे उतरला होता म्हणजे काय, उतरायचं काय, तो तिथेच होता. आपण कुठनं तरी उतरतो म्हणून उतरलोय म्हणतो, गाडीतनं उतरतो, तो जिथे रांगत रांगत पोचला होता असं म्हणा.
तिथे भगवान आले, त्यांचाही मुक्काम तिथेच. आणि सुद्धा रुक्मिणी देवीने त्या दिवशी स्वयंपाक केला, याला जेवू घातलं पोटभर आणि याला विचारलं, बाबा कुठं निघालास? तो म्हणला, असा असा निघालोय मी. काय आहे, एकतर भक्ताच्या बद्दल प्रांजळपणा अपेक्षित आहे, आणि तो लहान मुलं प्रांजळ असतात बघा. लहानपणी आपण प्रांजळ होतो की नाही? आपल्याला समाजाने असं बनवलंय, जे काय आपण आज बनलोय ते. पण लहानपणी ज्याला सांभाळता आलं, मोठं झाल्यानंतर सुद्धा त्याला परमार्थ कळलेला असतो. हा सांगतो, असा असा मी निघालोय. तुम्ही कुठले? अरे कमाल आहे, पंढरपूरचे आम्ही. भगवान बोलताय, पंढरपूरचे आम्ही, दुकान आमुचे असे भीमा तीरी. नाव विठू खिस्ती मज म्हणती. आजही खिस्ते आडनावाचे लोक आहेत बरं पंढरपूरला. खिस्ते नावाचा एक सेवेकरी गडावर खूप वर्ष होता, तो आणि त्याचा भाऊ, पंढरपूरचाच बरं. विठू खिस्ती मज म्हणती, असती आमुचे संगती वार करी. रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा सीतापते रामा रामा, रामा रामा हरे हरे रामा, रामा 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 हरे हरे. आणि त्याला बैलगाडीत बसवला आणि थोडासा प्रवास करून त्याला पुढे नेला. आणि भगवंताने आता परीक्षा करायचं ठरवलं. भगवंत अनेक स्तराच्या परीक्षा घेतो. एकदा सुख देऊन परीक्षा घेतो, एकदा दुःख देऊन परीक्षा घेतो, अनेक अर्थाने परीक्षा घेतो. आणि मग परीक्षा झाल्यानंतर मग त्याला आपला म्हणतो. हा म्हणतोय आम्ही रामाचे रामाचे, पण रामाने म्हटलं पाहिजे ना, तू माझा. बोथ साईड पाहिजे ना, वन साईड लव काय उपयोगाचं. आणि असं करीत 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 या परी चातुर्मास, 4 महिने प्रवास करीत करीत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीपर्यंत हा लहुळ नावाच्या गावाला येऊन पोहोचला. लहुळ, आजही ते लहुळ गाव आहे. आणि या लहुळ गावाला यात्रा करायची पद्धत आहे, लहुळ नावाचं गाव. आणि म्हटलं तरी मंदिरच, साधारण त्या काळात मंदिरच सेफ होती. सगळं म्हणजे मंदिराला दारं नव्हती, इतके आपण सुधारलेले नव्हतो. कुठंही मंदिर मोकळं, कुठलाही साधू यायचा, राहायचा, पुढे जायचा, असं त्याचं ते असायचं. कारण मंदिरातनं चोरून न्यायचं काय, देव तर कोणालाच नको असतो. आणि पेटीचा काही प्रकारच नव्हता. मग काय हार चोरून येणार त्याचा. बरं, जेव्हा उत्सव होईल, मुकुट बिकुट, तेव्हा सगळे लोक असतात असं. आणि तो तिथे उतरलाय आणि त्याला फिरव. वाईट याचं वाटलं. त्याने विचारलं की काय हो तिथी आज? त्याने सांगितलं दशमी आहे आज. समोरच्याने, उद्या एक आषाढी एकादशी, वाऱ्या चालल्यात, भराभरा चालल्यात. पोचायचंय, रात्री पोचायचंय किंवा पहाटपर्यंत पोचायचंय, दर्शनाच्या बारीत उभं राहायचंय. आणि मग मात्र याला वाईट वाटलं. त्याला वाटलं तो पोचेन मी, पण नाही पोचू शकत आहे त्या वारीपर्यंत, तिथपर्यंत. देवाचं दर्शन घ्यायला आलोय ना मी. आणि मग मात्र तिथे तो रडत बसलाय उमऱ्यामध्ये. डोळ्यासमोर आणा जरा, हातपाय नसलेला मुलगा, पोट खरचटून रक्त येऊन ते पुन्हा त्या जखमा बऱ्या होऊन ते खरचटून. फक्त तळमळ ही आहे, मला देवाचं दर्शन झालं पाहिजे. एक जण आला, बाळा का रडतोस रे? यानं तळमळून तडफडून एकच सांगितलं, हंबरडा फोडून, माझा निरोप त्या हरीला, हरीला निरोप त्या हरीला, माझा निरोप त्या हरीला, कुणीतरी जाऊन सांगा निरोप त्या हरीला. कुणीतरी जाऊन सांगा निरोप त्या हरीला. असं ऐकलंय मी त्याच्याबद्दल. अनाथ नाथ करुणा सागर, अनाथ नाथ
त्याचा भगवंत असतो असं मी फक्त ऐकलं नाही, मी अनुभवलेलं आहे. खरंच मला कोणी नाही एवढा निरोप द्याल का? तो त्या वारकऱ्याशी बोलत नव्हता, तो पांडुरंगाशीच बोलत होता. हो, मला आई नाही, मला वडील नाही, कुणी नाही. अनाथ नाथ करुणा सागर म्हणविसी तू रे जगदोद्धार. त्याला एवढाच निरोप द्या, इतका मी तुझ्या करता आलोय, तू थोडा माझ्या करता ये. पैठणापासून लवळ जेवढं लांब आहे त्यापेक्षा पंढरपूर पासून लवळ जवळ आहे, एवढा माझ्या करता ये. अनाथ नाथ करुणा सागर म्हणविसी तू रे जगदोद्धार. येऊनी आता येथवर, येऊनी आता येऊनी आता येथवर, येऊनी आता येऊनी आता येथवर. करी उद्धार दासाचा, करी उद्धार दासाचा. माझा निरोप द्या हरीला, माझा निरोप द्या, निरोप द्या, निरोप द्या हरीला. आणि सगळी पुराण, सगळी शास्त्र एकच साक्ष अखंड देत आहेत. बाकी व्यवहारामध्ये तुमचं वन साइड लव्ह असू शकतं. तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असता, त्याला त्याची नोंदही घ्यायची नसते. फक्त परमार्थ हे क्षेत्र असं आहे, तुम्ही एक कणभर प्रेम त्या परमात्म्यावर केल्यावर तो तुमच्यावर मणभर प्रेम करतो. तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही झोपून जर त्याचं स्तोत्र म्हटलं ना, तर तो शेजारी उभं राहून ऐकतो. निजल्याने भजता उभा नारायण. भगवान विचार करायला लागले, नाही प्रारब्धाचा विचार केला यानं, माझं शरीर असं आहे, माझं मी असं आहे. एवढंच कारण माणसाला पुरतं कथा कीर्तन प्रवचन नाकारायला, अध्यात्म नाकारायला, एवढंच कारण पुरतं. हा नुसता इथे आला नाही, कथा कीर्तन तर ऐकत राहिला, पण रांगत रांगत हात पाय नसताना पोटावर फरफटत फरफटत माझ्या करता आलाय. देहाची लखतर झाली त्याच्या. आता जर मी नाही गेलो तर माझ्यासारखा वाईट मीच. आणि एकादशीचं कीर्तन झाल्यावर नामदेवांना बरोबर घेतलं, ज्ञानोबांना बरोबर घेतलं आणि भगवान निघाले. मजल दर मजल करीत येऊन पोचले, सगुण रूप धारण केलं आणि त्या मंदिरात आले जिथे हे बाळ तडफडत होत. त्याला काही नको होतं व्यवहारातलं, बस तुम्ही मला आपलं म्हणावा की काही नको. आणि त्याचं जे वर्णन ऐकलं होतं कथा कीर्तनात, ते रूप पाहिलं, नामदेव पाहिले, ज्ञानोबा पाहिले. त्याला लोटांगण घालणं फार अवघड नव्हतं, कारण तो त्याच पोज मध्ये कायम असायचा. गडाबडा असा लोळत 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 सगळ्यांच्या संतांच्या चरणावरती ओलांटे असे घेत 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 पांडुरंगाच्या चरणावरती येऊन स्थिरावला. कूर्मदासे पाहुनी देवराया, कूर्मदासे पाहुनी देवराया. पाहुनी देवराया सवे लो
तसे पाया, सवे लोटांगण घाली तसे पाया. क्षेम देऊनी बोलतो देव ज्ञाते, क्षेम देऊनी बोलतो देव ज्ञाते, क्षेम देऊनी. कूर्मदासा कूर्मदासा उचलिला चहू हस्ते, कूर्मदासा उचलिला चहू हस्ते, कूर्मदासा उचलिला चहू हस्ते. भगवान प्रगट झाल्यावर काय विचारता? केवढा आनंदी आनंद झाला सगळ्या लवळातल्या लोकांना. त्याच्याकरता आलाय म्हणल्यानंतर त्याच्याबद्दल किती आदर वाटला असेल. भगवान आले, प्रेमाने हात फिरवला डोक्यावरून आणि 4 हातांनी उचलला, 2 हातांनी नाही उचलला. माऊली सांगते 4 हात धारण का केलेत त्यानं? दोवरी दोन्ही. काम खूप असतं म्हणून 4 हात का? आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये डायलॉग ऐकला असेल आपल्या पत्नीकडनं आपण, मला 4 हात पाहिजे होते कारण खूप काम असतं. तो कशाला 4 हात धारण करतो? दोवरी दोन्ही आलो भुजा घेऊनी, आलिंगावया लागोनी त्याचे अंग. माझ्याकरता जीवन समर्पण करणारा भक्त मला भेटतो ना, तेव्हा त्याला मिठी मारायला 2 हात पुरत नाही तो मला, म्हणून मी 4 हाताने मिठी मारतो त्याला. काय भगवंताचा दृष्टिकोन आहे बघा. त्याला उचलला आणि विचारलं काय पाहिजे तुला, काय पाहिजे? तुमच्या चरणावर मृत्यू यावा एवढी इच्छा, आणि जे इथं आला तिथून हालून जाऊ नका, इथून जाऊ नका. आजही लहुळामध्ये पांडुरंगाचं दुसरं मंदिर आहे, प्रति पंढरपूर म्हणतात त्याला. आपण हे गुगलवर सर्च करा, ही पूर्ण कथा तुम्हाला येईल विसरलात तर. कूर्मदास एवढं टाका. श्रोते हो, अशा देवाचं व्हायचं का व्यर्थ प्रपंचाचं व्हायचं सांगा? लोकांचं व्हायचं, याचं त्याचं, मरणाऱ्या लोकांचं व्हायचं, मरणाऱ्या गोष्टींचं नाशिवंत पदार्थांचं व्हायचं का रामाचं व्हायचं? बोला, कुणाचं व्हावं? सगळ्यांकरता सगळं करावं. विवेकानंद म्हणायचे, गिव्ह युअर हँड टू एनीबडी बट हार्ट टू एनीवन. हस्तांदोलन सगळ्यांची करा, मदत सगळ्यांना करा, पण अंतःकरणामध्ये अखंड धारण करावं, मी कुणाचा आहे? मी रामाचा आहे. रामाचे रामाचे आम्ही रामाचे. रंक दीन त्याचे, दास रंक दीन त्याचे. रामाचे 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 रामाचे. सगळ्यांना विनंती आहे, इतका वेळ बसलात तसे अजून 10 मिनिटं अजून बसा. एक छोटा कार्यक्रम आहे, एक खूप महत्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, आणि मग आपण एक 10 मिनिटं काय पुढच्या आपल्या कार्यक्रमाला जाऊ शकता. इतका वेळ बसलात तशी विनंती सगळ्यांना 15 मिनिटं अजून थांबा अशी विनंती. झाले कीर्तन शेवट गोड. कीर्तन रंगे नाम घोषे सर्वदा योग तुझा घडा, जे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको रघुनायका मागणे हे
उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतासी सदा लावावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी जय रघुवीर समर्थ. अगदी 2-3 मिनिटात हे सगळं आम्ही बदलतो, खुर्च्या मांडतो आणि लगेच आपल्याला त्या प्रकाशन करायचं. समर्थांचं इंग्रजीमधलं चरित्र पुनर्मुद्रित होतं आहे आणि अतिशय सुंदर पुस्तक होतं आहे. आपल्याला मराठी भाषेचा संपर्क कमी झाला आहे तेव्हा त्यांना द्यायला ते उपयोगी आहे. इतका वेळ थांबणार कसे अजून थांबा थोडा.